नमस्कार सर्वांना. तर आजकालच्या मुलांना आहे ना डब्याला जर त्यांच्या आवडीचं असेल तरच त्यांनी खाणार, नाही तर ते डबा परत आहे तसा रिटर्न येतो. तर आज विराटला आहे ना डब्यामध्ये उसळ, चपाती आणि पेरू असं हे ट्रायंगल शेपमध्ये कापून त्याला मीठ आणि जरा चटणी लावून दिलं त्याला आणि तो डबा घेऊन निघून गेला स्कूलला. तर इथं आहे ना आमची मम्मीने खिचडी केली होती खाण्यासाठी नाश्त्याला. तर इथं आहे ना दोघीजणी ह्या बहिणी खात होत्या. तर माझ्या बहिणीची मला आठवण आली अचानक. हॉटेलवाला झक मारतोय बघ खिचडी तुझी आवडी ना फुला. 30 रुपये प्लेट, 30 रुपये प्लेट, 30 रुपये प्लेट. गाड्या काढून देऊ काय झणझणीत. सानवी येते तुझ्या पार्टनरला. काय आमटी लागत नाही, काही नाही, आपलं मस्त. तर इथं आहे ना मिशोवरून साडी आली होती. तर ती मी वरच्यावर नेसून बघाल ती मला कशी दिसते. तर कलर खूप छान होता आणि साडीसुद्धा मला खूप आवडली, चापून चुपून बसत होती त्यामुळे. तर नंतर आहे ना इथं आंबोळी आणि इडलीसाठी तांदूळ भिजायला घातलं. तर इथं अचानक गॅस संपला स्वयंपाक करताना. तर मम्मीला गॅस टाकी आणून दिली, बाहेरची गॅस टाकी आत आणून दिली. तर मम्मीनं जोडून घेतली. तर जोडायचं काम ते मी काय करत नाही, मला काय ते झेपत नाही. मम्मीला लावलं आणि बाजूला सरकलं. आमच्या आईने ना काय केलं बघायचं, लोणी अगं तुटलं की तुझं पण तू काय गरम करायला लागले असे दोन दाखवते. आई ग चिटकलं म्हणून तुटलं ते. तर आहे ना आमच्या आईने लोणी बी काढल्या, पनीर बी तयार केल्या. कसं सगळं DIY करते बघा, सगळं कामं परफेक्ट करते ती. त्याचा मसाला तयार करून ठेवला इथं भाजी करण्यासाठी. छोले शिजायला घातले इथं. भाजी केल्यावर दाखवत होता तुम्हाला डायरेक्ट. पण आमच्याला काय वाटलेलं माहिती काय, हे पनीर आहेत की नाही होणार नाही, तेलात गेल्यावर पूर्ण फुटतील. पण काय फुटले नाहीत. त्यांचं असली रूप काही तिने दाखवले नाहीत, हाय त्या रूपामध्येच तिने परत आलं. भाजी झाल्यावर तर अशी दिसत होती. तर कॅमेऱ्यामध्ये काही नीट आली नाही. चवीला सुद्धा आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत होतं. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि फॉलो करा.